मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चैत्यभूमीकडे सध्या रवाना झालेले आहेत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात चैत्यभूमीवर दाखल होतील। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते आणि या शपथविधी सोहळ्याला लाडक्या बहिणींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। त्यासोबतच देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर्स घेऊन मुस्लिम महिला देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होत्या। हे आपण पाहणारच आहोत, मात्र ही सध्या थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचतायत आणि आता सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। उपस्थित झालेले आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। देशभरातून आज आंबेडकर अनुयायी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत आणि आत्ताची ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमीवर दाखल झाले। महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। आमदार अमोल मिटकरी साहेब हेही अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। त्यांच्यासह आमदार अमोल मिटकरी देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील चैत्यभूमीवर दाखल होतील। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि आता थोड्या वेळात शासकीय कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काल नवनिर्वाचित सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतलेली आहे आणि शासकीय कार्यक्रमासाठी म्हणून तिघेही लवकरच या ठिकाणी पोहोचतील। अजितदादा पवार हे या ठिकाणी दाखल झालेले आहे। कालच त्यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या आधी त्यांनी पोहोचणं अपेक्षित आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की अजितदादा पवार हे पोहोचलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो, कारण आज संपूर्ण देशभरातून अनुयायी जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी आणि दादर परिसरामध्ये येत असतात। शासनाच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात जरी आलेलं असलं तरीही मध्यंतरीच्या काळात थोडीशी टीका सुद्धा या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळाली, परंतु आता शासकीय कार्यक्रमासाठी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच जो शासकीय कार्यक्रम आहे तो शासकीय कार्यक्रम आता पुढच्या काही वेळामध्ये पार पाडला जाईल।